करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा कळस आता सोन्यानं मडवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। गोव्यातील माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी हा सोन्याचा कळस आहे तो देवीसाठी अर्पण केलेला आहे आणि आपण आता बघतोय की तोच सोन्याचा कळस चढवण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। काल रात्री जवळपास 11 वाजल्यापासून हे काम सुरू आहे आणि आता जो आपण बघतोय तर कळसाचा जो खाली डोम असतो त्याला पूर्णपणे सोन्यानं मडवलेला आहे आणि त्याच्यावर जवळपास 7 फुटाचा तो कळस आहे तो या ठिकाणी बसवला जाणार आहे। त्यामुळे रात्री 11 वाजल्यापासून आतापर्यंत हे काम आहे ते सुरू आहे। जवळपास 25 कर्मचारी हे बेंगलोरवरून या ठिकाणी आले आणि ते काम सुरू झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री गोव्याचे जे आहेत प्रतापसिंह राणे यांनी हा देवीसाठी कळस आहे तो अर्पण केलेला आहे। 1.5 किलो सोन्याचा हा कळस आहे आणि या ठिकाणी बघितलं तर त्याची किंमत जवळपास 2.5 ते 3 कोटी इतकी किंमत या ठिकाणी त्याची होणार आहे। गेल्या महिनाभरापासून या कळसाचं काम आहे ते सुरू आहे। मंगलोरमध्ये हा कळस आहे तो बनवला आणि आता रात्री 11 वाजल्यापासून या कळसाचं फिटिंग करण्याचं काम आहे ते देखील सुरू झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरातील भाविकांची एक इच्छा होती की ज्या पद्धतीने दक्षिणेकडच्या मंदिरांवरती सोन्याचे कळस पाहायला मिळतात तशाच पद्धतीचा सोन्याचा कळस अंबाबाईच्या मंदिरावर देखील पाहायला मिळावा, म्हणून आता आपण बघतोय की करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरावरती सोन्याचा कळस हा पाहायला मिळतोय। त्याची पहिली झलक आहे ती एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय कशा पद्धतीनं हा कळस आहे। जवळपास 1 महिना हा कळस आणि त्याचा डोम बनवण्यासाठी लागला होता आणि या सगळ्या दरम्यान कुठेही ज्यांनी हा कळस अर्पण केलेला आहे ते गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे किंवा त्यांचे सदस्य या ठिकाणी कुणीही उपस्थित मात्र राहिलेले नाहीत। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।